नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये। तर आज एक आपण छान अशी साधी सोपी व डब्यासाठी छान अशी कुरडईची भाजी घरच्या घरी व कमी साहित्यात कशी करायची ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे। तर चला तर मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी 2 कांदे बारीक असे चिरून घेतलेले होते व लोखंडी कढईमध्ये करणार आहे। तर लोखंडी कढईमध्ये करायचे कारण असे की कांदाही पटकन भाजतो किंवा मग आपली भाजीही पटकन होते व कमी वेळ लागतो व खाण्यासाठी खूप पौष्टिक असे असते। त्या भांड्यामध्ये केले तर त्यानंतर कांदा थोडासा भाजत आला की त्यामध्ये तेल व थोडेसे मीठ टाकून पुन्हा परतण्यासाठी ठेवायचे, म्हणजे तो पटकन असा लाल होतो। कांदा छान असा परतला की त्यानंतर 1 चमचा इथे घरी बनवलेली मी आलं लसूण पेस्ट टाकत आहे। तर आता हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत। कांद्याचा रंग बदलला की त्यानंतर यामध्ये थोडासा कढीपत्ता व आता मसाले टाकूया। तर घरचा साठवणीचा 1 चमचा मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, बस एवढ्याच साहित्यामध्ये आपण ही भाजी करणार आहोत व अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर। सर्व मसाले मिक्स करून झाले की त्यानंतर अर्धा तास भिजवत किंवा मग 20 ते 25 मिनिटं भिजवत ठेवलेली पाण्यातून कुरडई काढून आपण या भाजीमध्ये टाकणार आहोत व भाजी छान अशी मिक्स करणार आहे। अगदी झटपट व चमचमीत व झणझणीत अशी बनणारी ही कुरडई भाजी तुम्ही करता की नाही ते मला नक्की सांगा। त्यानंतर 2 चमचे शेंगदाणा कूट टाकून हे सर्व आता मिक्स करून घ्यायचे। तयार झालेली आहे आपली झटपट अशी बनणारी कुरडईची भाजी। खायलाही खूप भारी व मुले खूप आवडीने खातील। मुलांच्या टिफिनसाठी असो किंवा मग ऑफिसच्या टिफिनसाठी नक्कीच ही भाजी करून पहा। रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। सबस्क्राईब करा।